राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील कार्यक्रमात गायक अदनान सामीच्या उपस्थितीवरून संजय राऊत यांनी संघावर तीव्र शब्दात ताशेरे ओढले। 1965च्या युद्धात भारतावर बॉम्ब टाकणाऱ्या पाक अधिकाऱ्याचा मुलगा सरसंघचालकांसोबत बसतोच कसा, असा सवाल राऊतांनी संघाला उद्देशून विचारलाय। भाजप आणि संघ सध्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। संघामुळे भाजपला अच्छे दिन आले, पण त्याच भाजपच्या सत्तेमुळे देशातील अच्छे दिन निघून गेलेत। भारत देश अमेरिकेचा गुलाम झाला याची जबाबदारी सरसंघचालकांनी घ्यायला हवी, अशी खळबळजनक विधानं संजय राऊत यांनी केली। पाहुयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। संघाच्या राष्ट्रभक्तीवर संजय राऊतांचे कडक शब्दात ताशेरे। भाजपच्या सत्तेमुळे देशातील अच्छे दिन निघून गेले। भारत अमेरिकेचा गुलाम झाला याची जबाबदारी सरसंघचालकांनी घ्यावी। यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आहे। RSSच्या 100व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मुंबईतील नेहरू सेंटर येथे संघाकडून 2 दिवसीय विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह बॉलिवूड दिग्गजांनी उपस्थिती लावली। आता या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी संघावर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। संघाच्या कार्यक्रमाला सिनेकलाकार, शास्त्रज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। मात्र त्यातील काही लोकांची पार्श्वभूमी पाहता भाजप आणि संघाच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। सरसंघ चालकांच्या बाजूला बसलेल्या व्यक्ती, अनेक व्यक्ती ह्या देशविरोधी कृत्यामध्ये सहभागी झालेले आहेत। अदनान सामीचे वडील अरशद खान भारत पाक युद्धामध्ये, या अरशद खान यांनी भारतावरती बॉम्बिंग केलं होतं। तो अदनान स्वामी सरसंघचालकांच्या बगलेत बसला होता। भाजपच्या सत्तेमुळे देशातील अच्छे दिन निघून गेले असून भारत देश अमेरिकेचा गुलाम झाला असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे। देशाला अच्छे दिन आलेले नाही, याला जबाबदार संघ आहे। याला जबाबदार संघ आहे। संघामुळे भाजपला अच्छे दिन आले, पण त्याच भाजपच्या सत्तेमुळे देशातले अच्छे दिन निघून गेले। हा देश अमेरिकेचा गुलाम झाला, याची जबाबदारी सरसंघचालकांनी घ्यायला। एका नटीनं आय लव्ह भागवत म्हटलं, तिच्यावर आर्थिक अफरातफरीबद्दल लुकआउट नोटीस आहे। तिच्या नवऱ्यावर पॉर्न फिल्म बनवल्याचा आरोप होता आणि तो अटकेत होता, असे असंख्य लोक तिथं होते। संघाचे चारित्र्य किती बिघडलं, या सर्वांना बोलावून तुम्ही देशाला काय संदेश देताय, असा सवालही राऊतांनी संघाच्या नेत्यांना केला। एक नटी होती बाजूला, ती म्हणली आय लव्ह भागवत, मला भागवत फार आवडतात। तिच्यावर आर्थिक अफरातफरीबद्दल लुकआउट नोटीस आहे आणि तिच्या नवऱ्यावरती पोर्न फिल्म लहान मुलांच्या F-16 प्रमाणे बनवल्याचा आरोपाने तुरुंगात होता। यांना बोलवून तुम्ही देशाला काय संदेश देताय? संघ पापावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करताय। राऊतांसाठी बुरे दिन आलेत। राऊत पाकिस्तान धार्जिणे आहेत, त्यामुळे त्यांना अच्छे दिन कधीही दिसणार नाहीत। राऊतांची संघाबाबतची विधानं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचं काम सुरू असल्याची टीका भाजपचे नवनाथ बन यांनी केली आहे। देशाला अच्छे दिन आलेले आहेत, प्रत्येक भारतीय नागरिकाला अच्छे दिन आलेले आहेत, फक्त बुरे दिन मात्र संजय राऊत आणि उभाटा गटाचे आहेत। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन विचारा संघ काय आहे, तुम्हाला संघ कळणार नाही। संघावर अशा पद्धतीचे आरोप करण्याचा प्रयत्न म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे। ज्या राहुल गांधी यांनी सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, सावरकरांबद्दल नको ते शब्द वापरले, सावरकरांना माफीवीर म्हणण्याचं धाडस, हिम्मत राहुल गांधी सारख्या माणसांनी केली, त्याचा निषेध करण्याची ताकद संजय राऊत तुमच्यामध्ये नाही। की जेव्हा राहुल गांधी आणि सावरकरांचा मुद्दा काढला जातो तेव्हा संजय राऊत मूग गिळून गप्प बसतात। आम्ही जो संघ पाहिला आणि अनुभवला तो आज दिसत नाही, अशी टीका राऊतांनी केली। भारतावर हल्ला करणारे पाकिस्तानी, लुकआउट नोटीस असलेल्या नट-नट्या, बँका बुडवणाऱ्या लोकांना तुम्ही देशाला काय संदेश देताय? संघ पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतोय का, असे अनेक प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीवर संजय राऊतांनी उपस्थित केले। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.